ओबीसीच्या नेत्यांना तुम्ही आता ओबीसी नेते म्हणालात, मी किती मानायचं हा म्हणजे विचाराचा प्रश्न आहे, पण तरीही त्यांना त्यांची जागा कळली असेल की आपण नक्की कुणाच्या घरात राहत होतो आणि आपलं स्थान काय होतं तिथं. अरे उतरा ना रस्त्यावर, अरे उतरा. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता ना, ओबीसीच्या प्रश्नावर भांडा, ओबीसीच्या प्रश्नावर बोला. पण मग राष्ट्रवादी काय पवार फॅमिलीची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तुम्ही काय तिथं करताय? आता मग खालच्या भाषेत नको बोलायला, तू बाहेर पडा, रस्त्यावर उतरा. तुमच्या मागं 50-60% ओबीसीची जनता आम्ही उभी करू, आमचे प्रश्न हातामध्ये घ्या. अरे आम्ही सामान्य कार्यकर्ते एवढ्या निकराची लढाई लढतोय, तुम्ही जन्मानं ओबीसी म्हणून ओबीसीचे फायदे घेतात. पडा बाहेर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बारकी पोरं ज्यांना काही कळत नाही, ती पोरं जर तुम्हाला तुमची जागा दाखवून देत असतील, एवढी लाचारी कशासाठी? हे लाचार आहेत हे सगळे. पडा ना बाहेर. अरे हिंमत दाखवा, नवीन पक्ष जोडा, पक्ष काढा. 2 वर्षात पक्ष स्थापन करून विजय थलपती जर मुख्यमंत्री होत असेल, तुम्हाला नक्की भीती कशाची आहे? तुम्ही काय बेकायदा काय बुडाखाली गोळा केलाय का? ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लात मारा, बाहेर पडा, ओबीसीच्या प्रश्नावर भांडा. कुठला जरांगे कुठला फरांगे, या ना बाहेर. राज्याचा थलपती महाराष्ट्राची जनता ठरवेल. ओबीसी बांधव ठरवतील 50-60%, SC ST बांधव ठरवतील. कोणतरी कुठला तरी माणूस येतो, बेकायदा मागणी करतो, लोकशाही मानत नाही, वेगवेगळ्या नेत्यांचा रिस्पेक्ट न करता, वेगवेगळ्या जातींचा रिस्पेक्ट न करता त्यांना खालच्या भाषेत बोलत असेल, असा थलपती होणे नाही. अरे 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जी भाषा बोलेल तो थलपती होईल. कोणी उठेल थलपती. अरे ओबीसीचा थलपती कोण? ओबीसीचा तसं बायफर्गेशन करू नका. महाराष्ट्राचा थलपती तुम्हाला बघायला भेटेल.